नमस्कार. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई आयोजित संचलित ऑनलाईन पत्रकारिता प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या सत्रातील पहिल्या व्याख्यानामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपल्या पहिल्या व्याख्यानाचा विषय आहे पत्रकारितेची ओळख व वाटचाल आणि त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे माननीय डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर वि. ल. धारुरकर सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी संस्थेचे अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख माननीय श्री किसन भवासे यांना विनंती करतो त्यांनी धारुरकर सरांचा अल्प परिचय करून सर्वांना करून. नमस्कार. नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थींचे नमस्ते सर. अतिशय मनापासून स्वागत आहे. आपल्या संस्थेचा हा प्रशिक्षण प्रकल्पाचा अभ्यासक्रम आज सुरू होत असताना या अभ्यासक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रख्यात प्रसार माध्यम तज्ञ प्राध्यापक डॉक्टर वि. ल. धारुरकर सर हे करीत आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीने माननीय सरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि अल्पसा परिचय करून देऊ इच्छितो. प्रसार माध्यम क्षेत्रातील तज्ञ आणि अभ्यासू व्यक्तींना धारुरकर सरांचं कार्य आणि व्यक्तिमत्व हे ज्ञात आहे. विशेषतः वृत्तपत्रांच्या क्षेत्रात आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सरांनी अत्यंत मोठं कार्य केलेलं आहे. पत्रकारिता अभ्यासक्रमाचं ज्ञान देत असताना त्यांनी 28 ते 30 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाज आणि विद्याशाखा विभागाचे प्रमुख म्हणून धारुरकर सरांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सरांनी हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्यामुळेच प्रसार माध्यम तज्ञ म्हणून त्यांचं नाव उच्चारलं की अनेक व्यक्ती आदरानं त्यांना नमस्कार करतात. मी आजचे प्रसंगी संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबई या संस्थेनं महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला, नागरिकांना पत्रकारितेची ओळख व्हावी, पत्रकारिता समजून देता यावी म्हणून या ऑनलाईन प्रशिक्षण प्रकल्पाचे आयोजन केलेले आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि आमचं अध्यक्ष म्हणून एक धोरण असं आहे की महाराष्ट्रातील पत्रकारितेची परंपरा, इतिहास हा नव्या पिढीला, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे ज्ञात व्हावा म्हणून युवा महाराष्ट्र, नवा महाराष्ट्र अशी उद्घोषणा करून हा अभ्यासक्रम आज सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाचं उद्घाटन आदरणीय प्राध्यापक डॉक्टर वि. ल. धारुरकर सरांनी त्यांच्या व्याख्यानाच्या प्रारंभी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांना सरांचं मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वांनी अतिशय गांभीर्यानं सहभागी होऊन सरांच्या ज्ञानाचा, अभ्यासाचा, व्याख्यानाचा फायदा घ्यावा असं तुम्हालाही आवाहन करतो आणि सरांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. सर्व सहभाग्यांना एक विनंती आहे, सरांचं व्याख्यान चालू असताना कृपया आपला ऑडिओ बंद ठेवावा म्हणजे इतरांना डिस्टर्ब होणार नाही. माननीय सरांना विनंती करतो त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. सर, आपला व्हिडिओ जर चालू करता आला तर करा. चालू नाही आहे का? एक मिनिट. धारुरकर सर. हो हॅलो हो हॅलो
आता तो व्हिडिओ चालू कर म्हणे. व्हिडिओ बंद आहे. हो चालू करतोय. सर हो. हॅलो हॅलो. हा आवाज येतो का आता? आवाज हो, येतो? येतोय. सर कॅमेरा येस थोडासा सर. येस सर, येतोय आवाज आता. ओके. हॅलो, सुरू करायचं ना? ओके सर. ओके. प्रथमतः मी मराठी पत्रक संपादक परिषद मुंबई या संस्थेचं या उपक्रमासाठी अभिनंदन करतो. कारण अशा प्रकारचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणं ही गोष्ट अभिनंदनीय आहे, स्तुत्य आहे आणि तेवढीच महत्वाची पण आहे. किसन भाऊ हसे, संपादक युवा वार्ता यांचा माझा जुना परिचय आहे आणि ते फार कल्पक आहेत, उद्योजक आहेत आणि दूरदृष्टीचे पण आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या जिद्दीनं हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं फलित म्हणजे आजचा दिवस आहे. प्रथमतः मी या ऑनलाईन अभ्यासक्रमाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय पत्रकारिता, त्याचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि वाटचाल असा आहे. माझं हे व्याख्यान 3 भागामध्ये विभागलेलं असेल. पहिला भाग प्रास्ताविक असेल, दुसऱ्या भागामध्ये पत्रकारितेच्या व्याख्या, वर्तमान संदर्भामध्ये पत्रकारिता कशी महत्वाची आहे ही वेगवेगळ्या 10 पैलूंनी मी स्पष्ट करेन. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पत्रकारिता याचं स्वरूप कसं बदलत गेलं हे सांगेन आणि विविध माध्यमातून पत्रकारिता कशी प्रकट होते आहे, नवनवी माध्यमं कशी पत्रकारितेची पुढे आलेली आहेत हे सांगणार. सुरुवात करताना मी असं म्हणेन की 19वे शतक हे कादंबरीकारांचं होतं, 20वे शतक हे पत्रकारांचं आहे आणि 21वे शतक हे माहितीचं युग आहे असं जेम्स रेस्टन यांनी म्हटलेलं आहे. आपण सारे माहितीच्या 3ऱ्या लाटेमध्ये आहोत. एल्विन टॉफलर या लेखकानं 3री लाट हे पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकामध्ये त्याने असं म्हटलंय की कृषी क्रांती आणि उद्योग क्रांती यापेक्षा माहिती क्रांतीनं मानवी समाजाचा चेहरा मोहरा संपूर्णपणे बदलून टाकलेला आहे आणि विकसनशील देशामध्ये ही माहितीची लाट जी आहे ती अनेक क्रिया करते आहे. त्याच्यामध्ये अद्भुत क्रांती झाली आहे माध्यमांच्या क्षेत्रामध्ये. गॉर्डन नावाचा लेखक असं म्हणतो, इच टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन लीड्स टू न्यू कम्युनिकेशन रेव्होल्युशन. प्रत्येक तांत्रिक क्रांती नव्या संवाद क्रांतीला जन्म देते, त्यातून नवनवी माध्यमं समोर येतात. आपण असं पाहिलं की जोहान्स गटेनबर्गनी मुद्रणाचा शोध लावला, जेम्स कॅक्स्टननी त्याचा विस्तार केला, अल्डस मेन्शियसनी त्याचा आणखी विस्तार केला आणि इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये वृत्तपत्र सुरू झाली. आपण द वीकली न्यूज नावाचं पत्र 17व्या शतकात निघालं आणि त्याच्यानंतर डेली कोरंट नावाचं दैनिक इंग्लंडमध्ये पहिल्यांदा सुरू झालं आणि जर्मनीच्या लिप्झिग विद्यापीठामध्ये 1672 साली पत्रकारिता म्हणजेच वृत्तपत्र विद्या याचं शिक्षणाला सुरुवात झाली. आज अमेरिकेमध्ये 25 घटक राज्यातून दरवर्षी 75,000 विद्यार्थी वृत्तपत्र विद्या आणि संवाद शास्त्राचं शिक्षण घेतात. म्हणजे याला नव्या युगामध्ये एवढं महत्व आहे की वृत्तपत्र विद्या या क्षेत्रामध्ये तुम्ही जर संशोधन केलं, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला, माध्यमांची कुशलतेनं हाताळणी केली तर त्याच्यातून अनेक महत्वपूर्ण उपलब्धी होतात. आता पत्रकारिता म्हणजे काय? व्हॉट इज जर्नलिझम? जर्नलिझम इज अ सायन्स, इट इज अ आर्ट अँड सायन्स. पत्रकारिता ही कला पण आहे, एक शास्त्र पण आहे. चेंबर्स कोशामध्ये असं म्हटलंय की सार्वजनिक नियतकालिकांचं प्रकाशन करणं, ती चालवणं आणि लोकांपर्यंत पोहोचविणं याला पत्रकारिता, या व्यवसायाला पत्रकारिता असं म्हणतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्क विद्यापीठामधले फ्रेझर बॉन्ड या प्रोफेसरनी
इंट्रोडक्शन टू जर्नलिझम, पत्रकारितेची ओळख नावाचं पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाची जी खूप 12 आवृत्त्या निघालेल्या आहेत, त्याच्यामधल्या 8व्या आवृत्तीमध्ये 7व्या पानावर ही व्याख्या त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात, जर्नलिझम हॅज 4 रिझन्स फॉर इट्स बिईंग: टू इन्फॉर्म, टू इंटरप्रिट, टू एज्युकेट अँड टू एंटरटेन. पत्रकारिता, वृत्तपत्रविद्या अस्तित्वात असण्याची 4 मूलभूत लक्षणं आहेत. पहिलं आहे माहिती देणे, दुसरं आहे माहितीचं विश्लेषण करणे, तिसरं आहे लोकांना शिक्षण देणे आणि चौथं आहे लोकांचं मनोरंजन करणे. प्रोफेसर बॉन्ड यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये जाहिरात या कार्याचा उल्लेख केलेला नाही. त्याने असं म्हटलं की मूलभूत कार्य काय? माहिती देणे, बातमी देणे, बातमीचं संकलन करणे, बातमीचं संपादन करणे, प्रकाशन करणे. हे पहिल्या पानावर पण होतं. न्यूज मेक्स न्यूजपेपर. पहिल्या पानावर वार्ता येतात, वार्ता वृत्तपत्रे बनवितात. न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राचं हेडलाईन आहे, बॅनरवर लिहिलेलं असतं, न्यूज इज सेक्रेड अँड कॉमेंट्स आर फ्री. बातमी पवित्र आहे आणि प्रतिक्रिया मुक्त आहेत. एव्हरीथिंग बिलो द सन अँड बियॉन्ड द सन फिट टू प्रिंट इज द न्यूज. म्हणजे सूर्याखाली आणि सूर्याच्या पलीकडे छापणे योग्य आहे ती सर्व बातमी आहे. बातमी ही पवित्र आहे आणि प्रतिक्रिया मुक्त आहेत, असं न्यूयॉर्क टाइम्सचं धोरण आहे. हे एक मूलभूत तत्व मानलं जातं. आता पत्रकारितेचं पहिलं कार्य काय? माहिती देणे. दुसरं कार्य काय? माहितीचं विश्लेषण करणे. आपण अग्रलेख वाचतो, संपादकीय पानावर लेख देतो, काही वेळा अशी पत्रकारितेची स्फुट असतात आणि वाचकांची पत्र असतात. होहेनबर्ग नावाचे प्रोफेसर असं म्हणतात की काही वेळा एक उत्तम वाचकाचं पत्र हे सुद्धा अग्रलेखापेक्षा प्रभावी ठरू शकतं. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर वाचकाची नजर कशी फिरते याचं फार मोठं विश्लेषण सुंदर केलेलं आहे. असं म्हटलं जातं की वाचक जेव्हा हातामध्ये वर्तमानपत्र घेतो तेव्हा त्याची डावी बाजू जी असते वर्तमानपत्राची, पहिला कॉर्नर डावी बाजू ही सगळ्यात सेन्सिटिव्ह असते आणि त्या ठिकाणी मुख्य हेडलाईन आलेली असते, द लेफ्ट ऑफ द रीडर इज मोस्ट सेन्सिटिव्ह इन न्यूजपेपर्स. आणि मग त्यानंतर वाचकाची नजर उजवीकडे वळते, मध्यभागी येते, तिथे 2 फीचर्स असतात आणि अँकरला एक मजकूर दिलेला असतो. पहिल्या पानावर वर्तमानपत्राच्या 8 किंवा 7 किंवा 10 ठळक बातम्या असतात. जर काही जाहिरात असेल तर बातम्यांचं प्रमाण 6 किंवा 5 होतं. तेव्हा पहिल्या पानावर वाचकाची नजर कशी फिरते हे आपल्याला सांगितलं. आतल्या पानावर संपादकीय पान असतं, त्याला विचारपृष्ठ असं म्हणतात आणि संपादकीय पानाच्या बाजूचं पान आहे त्याला ऑफ एड पेज असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. आणि तिसरं महत्वाचं सूत्र आहे की वाचकांना वर्तमानपत्र शिक्षण देतात. जॉर्ज बर्नार्ड शॉने असं म्हटलंय, न्यूजपेपर इज ए पुअर मॅन्स युनिव्हर्सिटी. वर्तमानपत्र हे गरीब माणसाचं विद्यापीठ आहे. आपण बस स्थानकावर, विमानतळावर बघितलं तर लोक वर्तमानपत्र वाचत गाडीची वाट पाहत बसलेले असतात. त्याला म्हणतात एंटरटेनमेंट, म्हणजे लोकांना कालहरण किंवा मनोरंजनाचं सुद्धा एक साधन म्हणून वर्तमानपत्र. पेन्शनर पूर्ण वर्तमानपत्र वाचतात पहिल्या पानापासून शेवटपर्यंत. वर्तमानपत्रामध्ये लाईनला फार महत्व आहे. आपण पाहतो स्काय लाईन, वर्तमानपत्राच्या मास्टरच्या वरची जे हेडिंग असतं, माणसानं जेव्हा चंद्रावतरण केलं तेव्हा मोठी बातमी आली, त्याला बॅनर असं म्हणतात. आपण सबंध 8 कॉलमला छेदून जाणारा जो मोठा मथळा देतो 72 पॉइंट मध्ये किंवा 6 कॉलम मध्ये, त्याला बॅनर लाईन असं म्हटलं जातं. स्काय लाईन, बॅनर लाईन. आणि वर्तमानपत्रामध्ये प्रेस लाईन असते. हे पत्र आमचे किसन भाऊ हासे यांनी संगमनेर येथे प्रकाशित केले. ही जी लाईन आहे, व्यवस्थापक अमुक अमुक, प्रकाशन स्थळ अमुक अमुक वगैरे वगैरे, ह्याला प्रेस लाईन असं म्हटलं. आता ही जी वर्तमानपत्रामध्ये डेट लाईन असते, म्हणजे ज्या गावाहून बातमी सुरू होते त्याला डेट लाईन असं म्हणतात. त्याच्यानंतर कंसामध्ये अथॉरिटी असते, त्याच्यानंतर एक छोटासा इंट्रो असतो. म्हणजे हे सगळं त्याचं रचनाशास्त्र आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, वेबस्टर कोशामध्ये असं म्हटलेलं आहे की बातम्यांचं लेखन, प्रस्तुतीकरण, सादरीकरण आणि प्रकाशन यामध्ये ज्या ज्या काही प्रक्रिया अभिप्रेत आहेत त्या सर्व प्रक्रियांना मिळून पत्रकारिता असं म्हटलेलं. लंडन टाइम्सचे संपादक CP स्कॉट हे होते, ते माजी संपादक. त्यांनी एक सुंदर व्याख्या केली आहे,
journalism is a tool related to government. Sometimes it plays with the government, sometimes it is against the government, sometimes it keeps neutral. पत्रकारिता हे शासनाशी निगडित असं साधन आहे. काही वेळा ते शासनाच्या बाजूने काम करतं, काही वेळा ते शासनाच्या विरोधात लिहितं, काही वेळा ते तटस्थ असतं. जॉन थॅडियस डलेने याने असं म्हटलंय, जर्नलिझम इज अ पॉवर रिलेटेड टू द सेंट्रल पर्सन इन द पॉवर. पत्रकारिता असं शास्त्र आहे की सत्तेच्या मध्यवर्ती असलेल्या व्यक्तीच्या कार्याचा आलेख हे पत्रकारितेच्या रूपाने प्रकट होतो. म्हणजे याच्यामध्ये या दोन व्याख्यांच्या मध्ये पत्रकारिता आणि शासन याच्यामधल्या संबंधाची चर्चा केलेली आहे. मी यांचा उल्लेख केला ते फ्रेझर बॉन्ड असे म्हणतात, बातमी आणि त्याच्यावरची टिप्पणी, वार्ता आणि त्याच्यावरचं टिपण, याबरोबरच यामध्ये ज्या प्रक्रिया आहेत, वार्तांकनाची प्रक्रिया आहे, संपादनाची प्रक्रिया आहे, वितरणाची प्रक्रिया आहे, निर्मितीची प्रक्रिया, सर्व प्रक्रियेला पत्रकारिता म्हणतात. पण ते असं म्हणतात की परंतु ही गोष्ट लोकहितासाठी निगडीत असली पाहिजे, पब्लिक इंटरेस्ट त्याच्यामध्ये सर्व झाला पाहिजे. लोकहिताशी निगडीत अशा स्वरूपाच्या विचार प्रक्रिया ज्या कल्याणकारी दृष्टीने काम करतात, या अशा विचार, कल्पना व कृती याला पत्रकारिता म्हणतात. जर्नलिझम हा शब्द जर्नल या शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो की डायरी किंवा डेली, रोजची गोष्ट, घटनेची रोज घेतलेली नोंद. डायरीमध्ये किंवा दिनदर्शिकेमध्ये आपण जशी रोजची दिवस कसा गेलाय लिहितो, त्या पद्धतीनं ज्या पत्रामध्ये रोजच्या घटनेची नोंद केली जाते त्याला जर्नलिझम किंवा पत्रकारिता आणि त्या शास्त्राला वृत्तपत्रविद्या असं म्हणतात. आता डच भाषेमध्ये जर्नलिस्टिक याचा अर्थ ब्रॉडकास्टिंग असा होतो, प्रसारण असा होतो. इटालियन भाषेमध्ये डी जर्ने, DEJOUR याचा अर्थ असा आहे की प्रकाशनासाठी लिहिणं आणि पद्धतशीर लिहिणं आणि ते प्रकाशनासाठी तयार करणं, याला पत्रकारिता असं म्हणतात. किती इंटरेस्टिंग आहे पहा, हा शब्द कसा तयार झालाय. तेव्हा या पत्रकारिता या शब्दाची व्युत्पत्ती याच्यामध्ये इझम हा शब्द आहे. जर्नल म्हणजे लेखन, नियमित केलेलं नियतकालिकामधलं लेखन, आणि इझम म्हणजे विचार, ज्याच्यामध्ये विचार आहे किंवा मूल्य आहे, तत्व आहे, असं तत्वावर आधारलेलं लेखन, विचारावर आधारलेलं लेखन म्हणजे पत्रकारिता. ह्या झाल्या पत्रकारितेच्या काही व्याख्या. आता आपण असं पाहूया की पत्रकारितेचं काय महत्व आहे. पहिलं आहे, पत्रकारिता हा एक ज्ञानाधारित व्यवसाय आहे. जर्नलिझम इज अ नॉलेज बेस्ड इंडस्ट्री. पत्रकाराजवळ काय भांडवल, काय ज्ञान आहे. ज्याच्या जवळ ज्ञान आहे तोच पत्रकारिता करू शकेल. तुमचं भरपूर वाचन, मनन, चिंतन पाहिजे तर तुम्ही लेखन करू शकाल. तेव्हा जो वाचन, मनन, चिंतन आणि लेखन करतो तोच खरा पत्रकार आहे. लंडन टाइम्सचे संपादक असतील, अमेरिकेतल्या टाइम मॅगझिनचे संपादक असतील, इंडिया टुडेचे संपादक असतील, या सर्व संपादकांना जगामधलं श्रेष्ठ वेतन दिलं जातं. कारण हा ज्ञानावर आधारलेला, बुद्धिमत्तेवर आधारलेला व्यवसाय, प्रतिभेवर आधारलेला व्यवसाय. तेव्हा या ज्ञानाधारित व्यवसायामध्ये ज्ञान निर्मिती करणं, नवनव्या कल्पनांचा विकास करणं, रोज नव्या पद्धतीनं विचार मांडणं, घडलेल्या ताज्या घटना व घडामोडी, करंट इव्हेंट्स, याच्यावर भाष्य करणं याला महत्व आहे. तेव्हा पत्रकारिता हा ज्ञानाच्या निर्मितीचा व्यवसाय. म्हणून लोकमान्य टिळक म्हणतात, तुमचे अंतःकरण जळत आहे तर तुम्ही लिहिलेच पाहिजे. आगरकर म्हणतात, न्याय असेल ते लिहिणार आणि योग्य असेल ते बोलणार. कलह अनेक होतात पण विचारांचे कलह झाले पाहिजेत, असं आगरकरांचं सुंदर वाक्य. नची केळकर जे केसरी संपादक होते त्यांनी लिहिलंय, प्रबुद्ध जनमत घडवणे हे वर्तमानपत्राचा ध्रुवतारा आहे, दीपस्तंभासारखं कार्य आहे. दूरवरून समुद्रातून येणारी नौका, आणि ही नौका कोणत्या ठिकाणी फुटू शकते, कोणत्या खडकावर फुटू शकते, हे आपण ज्या पद्धतीनं कळतं, त्या दीपस्तंभाला कळू शकतं, त्या पद्धतीनं प्रबुद्ध जनमताकडे घेऊन जाणं हे पत्रकारितेचं महत्वाचं कार्य आहे, असं नची केळकर यांनी सांगितलेलं. आचार्य अत्रे असं म्हणतात
जनता क्रांतीचा जय जयकार करणं हे पत्रकारितेचं प्रमुख कार्य आहे. तेव्हा हे जे वेगवेगळे विचार आहेत, या विचारांचं आकलन आपण करणार आहोत. आता वर्तमानपत्राला चौथा स्तंभ काय म्हणतात? प्रेस इज द फोर्थ इस्टेट इन डेमोक्रेसी. 3 स्तंभ कोणते? हे वाक्य कोणी सांगितलेलं आहे? एडमंड बर्ग या नावाचे एक ब्रिटिश संसदपटू झाले. या संसदपटूने गॅलरीमध्ये उभे असलेल्या पत्रकाराकडे पाहून म्हटलं होतं, लुक ॲट, दे आर द फोर्थ इस्टेट ऑफ डेमोक्रेसी. ते पहा, आमच्या लोकशाहीचे चौथे खांब गॅलरीमध्ये उभे आहेत. आपण काय चर्चा करतो हे ते ऐकत आहेत आणि ते उद्याच्या वर्तमानपत्रात छापणार आहेत. तर लुक ॲट, दे आर द फोर्थ इस्टेट ऑफ डेमोक्रेसी हे वाक्य एडमंड बर्ग यांचं आहे. पण 3 स्तंभ कोणते? इंग्लंडमध्ये राजा हा कार्यकारी प्रमुख आहे. आपल्याकडे राष्ट्रपती हे प्रसारोह प्रजासत्ता गणराज्याचे प्रमुख आहेत. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष आहेत, कार्यकारी प्रमुख, कार्यकारी मंडळ असं म्हणतात. दुसरं आहे विधिमंडळ. इंग्लंडमध्ये पार्लमेंट आहे, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. आपल्या देशामध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे कायदे करणारे सभागृह आहेत, हे विधिमंडळ आहे. सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, अपेक्स कोर्ट आहे, ती न्यायसंस्था आहे. हे 3 स्तंभ झाले आणि चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. म्हणून वर्तमानपत्राला चौथा स्तंभ असं एडमंड बर्ग या संसदपटूनं इंग्लंडमधल्या नाव दिलेलं आहे. इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रॉडकास्टिंग, प्रसारणाच्या जागतिक कोशामध्ये सुरुवातीला असं म्हटलंय की ब्रॉडकास्टिंग हॅज इमर्ज ॲज 5th इस्टेट. रेडिओ आणि टेलिव्हिजन यांना मिळून काय म्हटलेलं आहे? हा लोकशाही मधला 5वा स्तंभ आहे. आणि तुम्ही सगळे फेसबुकवर, व्हॉट्सअपवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती तुमच्या वेगवेगळ्या पोस्ट टाकता आणि रोज विचार मंथन करता, चॅटिंग करता. या सोशल मीडियाला ब्लॉग पण वाचता, ब्लॉग लिहिता, ट्विट करायला 150 शब्दातच ट्विट करावं लागतं अशी मट होती. आता 250 पर्यंत मर्यादा वाढलेली आहे. तेव्हा सोशल मीडिया याला लोकशाहीमध्ये 6वा खांब असं म्हटलेलं आहे. म्हणजे वर्तमानपत्र हा चौथा स्तंभ, रेडिओ, टेलिव्हिजन आणि चॅनल्स हा 5वा स्तंभ आणि सोशल मीडिया हा 6वा स्तंभ. अशा स्वरूपात लोकशाहीला पत्रकारांचं महत्व आहे. विल्यम रिव्हर्स नावाचे एक प्राध्यापक स्टॅनफोर्ड विद्यापीठात होऊन गेले. त्याने असं सांगितलेलं आहे, प्रेस इज द अदर गव्हर्नमेंट. वर्तमानपत्र म्हणजे एक समांतर सरकार आहे. अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊस मध्ये राहणारे राष्ट्राध्यक्ष हे राष्ट्राचे प्रमुख असतात. मग एखाद्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचवण्याचं काम हे प्रेसचं आहे आणि त्याला तिथून बाहेर काढण्याचं काम पण प्रेसच आहे. रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागला होता. तो जॅक अँडरसन या पत्राने न्यूयॉर्क टाइम्स मध्ये की लेखमाला लिहिली होती, ऑल द प्रेसिडेंट्स मेन नावाची. त्याच्यानंतर ही घटना घडून आली. तेव्हा वर्तमानपत्र किंवा पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, असा तिचा गौरव केला जातो, सन्मान केला जातो. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. आपल्या असं लक्षात येईल, पत्रकारिता म्हणजे एक अविरत असा सामाजिक न्यायाचा संघर्ष आहे. जर्नलिझम इज ए कंटिन्युअस स्ट्रगल, क्रुसेड फॉर सोशल जस्टिस. क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध असं म्हटलं जातं. पत्रकारिता हे एक सतीचं वाण आहे, हे एक व्रत आहे, हा एक ध्येयवाद आहे. आणि कशासाठी? समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्याच्या सुखदुःखामध्ये समरस होण्यासाठी. तेव्हा पत्रकारितेला सामाजिक न्यायाचं शास्त्र आणि शस्त्र असं म्हटलं. हे डेनिस मॅक्विल म्हणतात, मीडिया जर्नलिझम इज अन इंजिन ऑफ सोशल चेंज. हे परिवर्तनाचं यंत्र आहे, समाज परिवर्तनाचं शस्त्रही आहे आणि शास्त्रही आहे. तेव्हा या पत्रकारितेच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येईल की समाजामध्ये जे सृजन घडतंय, जे चांगलं घडतंय त्याचा जय जयकार करणं आणि समाजामध्ये जे त्याज्य होतंय त्याचा निषेध करणं हे सुद्धा पत्रकाराचं कार्य आहे.
जे काही समाजाला द्यायचंय ते उत्तमातला उत्तम द्यायचं. चांगली बातमी लिहायची, चांगला अग्रलेख लिहायचा, चांगला लेख लिहायचा. म्हणून ज्यांनी या विषयाचा पाया घातला असे श्रॅम, ज्यांना विकास पत्रकारितेचा पितामह किंवा फादर म्हणतात, त्यांनी मीडिया अँड नॅशनल डेव्हलपमेंट, माध्यम आणि राष्ट्रीय विकास नावाचा ग्रंथ लिहिला. त्याने सांगितलेलं आहे पत्रकाराची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय हो. ते म्हणतात एक्सलन्स, श्रेष्ठ गुणवत्ता हीच पत्रकाराची खरी सामाजिक जबाबदारी आहे. आपण जेव्हा बातमी लिहू तेव्हा उत्तम बातमी लिहिली पाहिजे. उद्या वाचकांनी संपादकांना फोन करून सांगितलं पाहिजे की ही बातमी खूप चांगली आहे. तुम्ही एखादा लेख लिहिला तर तुम्हाला हजारो लोकांनी तुमच्या लेखाला चांगला लेख आहे म्हणून पसंती दिली पाहिजे. तुम्ही एखादा अग्रलेख लिहिला तर वाचकांनी तुम्हाला पत्रांचा वर्षाव केला पाहिजे. तेव्हा जे काही आपण लिहितो, जे काही आपण योगदान देतो माध्यमांच्या मध्ये, ते योगदान उत्तमातलं उत्तम असलं पाहिजे, श्रेष्ठ सर्वगुण संपन्न असलं पाहिजे. असं प्राध्यापक श्रॅम म्हणतात की सर्वोत्तम, उत्तमातला उत्तम मजकूर देणं, चांगलं साहित्य पत्रकारितेच्या माध्यमातून देणं हे एक खरी सामाजिक जबाबदारी आहे, असं प्राध्यापक श्रॅम यांनी सांगितलेलं आहे. आता पत्रकारितेमध्ये काय, हे जीवनाला स्पर्श करणारं शास्त्र आहे. जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं शास्त्र आहे. पत्रकारितेमध्ये साहित्य आहे, कला आहे, क्रीडा आहे, वाङ्मय आहे, संगीत आहे, काय नाही. पत्रकारिता यदुनाथ थत्ते असं म्हणतात, जे साधना के संपादक होते त्यांनी असं लिहिलंय, पत्रकारिता म्हणजे कागदाकडून कागदाकडे नव्हे तर कागदाकडून जीवनाकडे जाण्याचा प्रवास. जीवनाचा अर्थ उलगडणं म्हणजे पत्रकारिता आहे. जीवन हे पाण्यासारखं सतत वाहत राहिलं पाहिजे. तशी पत्रकारिता सुद्धा समाजाच्या हिताबरोबर प्रवाहीपणे सतत बदलत असते, असं आचार्य अत्रे लिहितात. आचार्य अत्रे यांचं पुस्तक आहे मी कसा झालो, जरूर वाचा, आत्मचरित्र आहे. त्याच्यामध्ये मी पत्रकार कसा झालो नावाचं प्रकरण आहे. हे आपण जरूर वाचावं असं पुस्तक आहे. तेव्हा पत्रकारितेचं अंतरंग स्पष्ट करायचं झालं तर अनेक पैलूंनी विचार आपल्याला करावा लागतो. पत्रकारिता एक समाजाला बदलण्याचं ड्रायव्हिंग फोर्स आहे, इंजिन आहे, ड्रायव्हिंग इंजिन आहे. आणि याच्यामध्ये जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे प्रवाह आहेत, त्यामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थकारण आहे, त्यामध्ये कला आहे, क्रीडा आहे. पत्रकारितेचं महत्व 5 पैलूंनी सांगितलं जातं. पहिलं आहे पत्रकारिता हे राजकीय प्रबोधनाचं शस्त्र आहे. म्हणजे राजकारणाची चर्चा आणि चिकित्सा करून जनमत घडवण्याचं काम पत्रकारिता करते. अमेरिकेमध्ये आज असं म्हटलं जातं की लोकांना माहिती द्या पण मतं तयार करून सांगू नका, लोकांना त्यांची मतं त्यांना बनवू द्या. म्हणजे जनमत घडवण्याचं काम पत्रकारिता करते, राजकीय प्रबोधन करते. आपण निवडणुकीच्या काळामध्ये जर गेला तर स्टॉलवरती एकही अंक तुम्हाला 9 वाजता शिल्लक दिसणार नाही. सगळे अंक पूर्ण लोकांनी घेतलेत, कारण सत्ता लोकांच्या हातामध्ये आलेली. लोकांना निर्णय घ्यायचा आहे, ते निर्णय घेण्यापूर्वी लोक वर्तमानपत्र वाचून आपलं मत बनवतात. तेव्हा वर्तमानपत्र राजकीय प्रबोधनाचं साधन आहे. दुसरं तत्व आहे वर्तमानपत्र हे सामाजिक परिवर्तनाचं शस्त्र आणि शास्त्र. समाज बदलण्याचं काम वर्तमानपत्राने केलंय. राजाराम मोहन रॉय यांच्या काळामध्ये त्यांनी मिरातुल अखबार नावाचं वर्तमानपत्र चालवलं. त्यांचे कार्यकर्ते त्यांनी संवाद कौमुदी आणि समाचार चंद्रिका नावाची 2 पत्र चालवली. सती प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी मोठी चळवळ केली. म्हणजे समाज सुधारणा करणं हे वर्तमानपत्राचं काम आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू नावाचं पत्र 1873 ला सुरू केलं. दिनमित्र हे पत्र मुकुंदराव पाटलांनी नगर जिल्ह्यामध्ये तरोडी या गावावरून सुरू केलं. तेव्हा समाज सुधारणा हे पत्रकारितेचं महत्वाचं कार्य आहे. सामाजिक परिवर्तन, आर्थिक उन्नतीचं साधन. समाजामध्ये वेगवेगळ्या बँका आहेत, सहकारी संस्था आहेत, कितीतरी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत, पतसंस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, शासनाच्या विकास योजना आहेत. या सर्व योजनांची माहिती लोकांना माहीत करून देण्याचं काम, म्हणजे आर्थिक विकासाला गती देण्याचं काम वर्तमानपत्र करतात. ज्या देशामध्ये वर्तमानपत्र जागरूक आहेत त्या देशाचा विकास वेग अधिक असतो. आपला विकास वेग 8.4% आहे. आपल्याला आपला विकास वेग 10% पुढे जर न्यायचा असेल
तर आपल्या देशातल्या प्रसार माध्यमांनी विकासाची माहिती लोकांच्या पर्यंत देऊन लोकांना विकासामध्ये सहभागी करून घेतलं. जसं आपण राजकीय प्रबोधनाचं पाहिलं, सामाजिक परिवर्तनाचं पाहिलं, आर्थिक विकासाचं साधन पाहिलं, तसं नैतिक मूल्यांचं रक्षण करणं, समाजामध्ये चांगले विचार रुजवणं, समाजामध्ये सुजन संस्कार करणं हे काम वर्तमानपत्राचं. जसं पूर्वीच्या काळामध्ये समाजाची धारणा करण्याचं काम धर्म करत असेल, आता समाजाची धारणा करण्याचं काम माध्यम करतायत. धारणा धारे येते धर्म असं म्हणतात. तर समाजाची धारणा आता माध्यमांच्या द्वारे, नॉर्मेटिव्ह पॉवर ऑफ मीडिया ही फार महत्वाची आहे. मग क्राईम अँड करप्शनचं कंट्रोल असेल, गुन्हेगारीवर नियंत्रण असेल, भ्रष्टाचाराचं निर्मूलन असेल, या बाबतीमध्ये सुद्धा वर्तमानपत्राची आणि माध्यमांची भूमिका फार महत्वाची आहे. समाजाचं नियमन करण्याचं काम वर्तमानपत्राचं आहे. नैतिक अभिवृद्धी, नैतिक मूल्यांचं रोपण करणं, चारित्र्य घडवणं हे माध्यमांचं कार्य आहे. आणि माध्यमांचं, वर्तमानपत्रांचं महत्व सांगताना असं म्हटलं जातं की वर्तमानपत्र एक सांस्कृतिक अभियान आहे. इट इज ए कल्चरल मुवमेंट. समाजामध्ये लोकांची सांस्कृतिक अभिरुची वाढवणं, लोकशाही जीवनाचा मार्ग बनवणं हे काम वर्तमानपत्रांचं आहे. इंग्लंडमध्ये लोकशाही हा जीवनाचा मार्ग बनलेला आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्ष जेफरसन असं म्हणाले होते, मला शासन पाहिजे का शासनाविना वृत्तपत्र पाहिजे, तर विचारलं, ते म्हणा मला एखाद्या वेळेस शासन नसलं तरी चालेल, पण मला वर्तमानपत्र पाहिजे. म्हणजे वर्तमानपत्र लोक असली पाहिजेत, ती शासनावर नियमन करतात असं जेफरसन यांचं म्हणणं. गांधीजींचे गुरु होते गोपाळकृष्ण गोखले, ते असं म्हणतात, फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज द एसेन्स ऑफ स्वराज. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा वृत्तपत्र स्वातंत्र्य हा स्वराज्याचा आत्मा आहे. तो जर आपण काढून घेतला तर स्वराज्याची इमारतच कोसळेल. त्यामुळं भारताच्या संविधानामध्ये कलम 19(1) मध्ये सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असं दिलेलं. तेव्हा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आत्मा आहे. त्यामुळं ही वर्तमानपत्रांच्या पत्रकारितेच्या कार्याचं महत्व सांगणारे आपण जे 6 मुद्दे बघितले. वर्तमानपत्र एक राजकीय प्रबोधनाचं साधन, सामाजिक परिवर्तनाचं माध्यम, आर्थिक उन्नतीचं साधन, सांस्कृतिक अभिवृद्धी, नैतिक मूल्यांचं रक्षण, अशा प्रकारे समाजाचं चरित्र आणि चारित्र्य घडवण्याचं काम वर्तमानपत्राच्या माध्यमातून घडतं. आता वृत्तपत्र व्यवसाय हा व्यवसाय किती महत्वाचा आहे, हा व्यवसायाचं महत्व सांगताना असं म्हटलं जातं की हा व्यवसाय समग्रतेला एक दृष्टी देणारा व्यवसाय आहे आणि मानवी जीवनाची धारणा करणारा व्यवसाय. हॅलो सर, सॉरी सर, एक मिनिट. 2 मिनिटांनी आपलं लेक्चर बंद होईल. त्यानंतर लगेच 5 सेकंदामध्ये आपण त्याच लिंकवर क्लिक करून पुन्हा जॉईन सर्वांसाठी प्रश्न आहे. थँक्यू. ओके, सुरू करा. तर वर्तमानपत्रांची आपण व्याख्या बघितल्या, त्यांचं महत्व बघितलं, त्यांचं स्वरूप पाहिलं. आपण आता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील वर्तमानपत्रांचं तौलनिक स्वरूपात विश्लेषण करणार आहोत. स्वातंत्र्यापूर्वीची वर्तमानपत्र ध्येयवादी होती. त्यांना एक मूल्याची बैठक होती, त्यांचा एक विचार होता, मिशन होतं. आता मिशन जाऊन त्या जागी कमिशन आलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वर्तमानपत्र ही विचारपत्र होती, ती मतपत्र होती. आपण असं बघतो की आजच्या उदारीकरणानंतर ते वर्तमानपत्राला मार्केट ड्रिव्हन जर्नलिझम, त्याला बाजारपेठ चलित पत्रकारिता असं म्हटलं जातं. तेव्हा हे चित्र कसं झपाट्याने बदललेलं आहे आपण बघतो की आता सेलिंग स्पेस, जाहिरात म्हणजे काय तर रिकाम्या जागेचा विक्रय, वस्तू व सेवांच्या वितरणाला सहाय्य करणं. पूर्वी 30% जागा जाहिरात असावी असं म्हटलं जायचं. आपण जर रविवारचे अंक उघडले त्याच्यामध्ये 60%, 70% जाहिरात असते. वाचकांना प्रश्न पडतो, वाचायचं काय, जाहिरात वाचायची का माहिती वाचायची? तेव्हा कालाय तस्मै नमः असं म्हटलं जातं. स्वातंत्र्यापूर्वीची वर्तमानपत्र आणि स्वातंत्र्यानंतरची वर्तमानपत्र याच्यामध्ये जर तुलना केली तर आपल्याला वर्तमानपत्र व्यवसायाचं एक उद्योग झालेला आहे. फ्रॉम प्रोफेशन टू इंडस्ट्री वर्तमानपत्र व्यवसाय हा व्यवसायाकडून उद्योगाकडे वाटचाल करतो आहे. आणि मग या काळामध्ये हे चॅलेंज ऑफ स्टॅग्नेशन, याला कसं बदलायचं, कशा पद्धतीने विचारशील बनवायचं, आणि हा व्यवसाय हा एक नोबेल प्रोफेशन आहे. आमच्या
तरुण मित्रांना मी सांगेन, तुम्ही चांगलं लिहायला लागलात, चांगली भाषा सुधारली, तुम्ही वर्तमानपत्राचे संपादक बनलात, हॅलो, आवाज येतोय? सुरू होतोय आता. येस सर. हा, ओके. आपण पहिल्या भागामध्ये वृत्तपत्र विद्या म्हणजे काय, त्याचं महत्व काय, व्याख्या काय, हे पाहिलं. आणि आपण आता पत्रकारितेची वाटचाल कशी झालेली आहे, थोडा ऐतिहासिक आढावा आपण घेतो. असं म्हटलं जातं की वर्तमानपत्राचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळीचा इतिहास. हिस्ट्री ऑफ न्यूज पेपर्स इज हिस्ट्री ऑफ मासेस अँड मुवमेंट्स. 30 वर्ष मी 40 वर्ष वृत्तपत्रांचा इतिहास हा विषय शिकविला. तत्वज्ञान आणि इतिहास, फिलॉसॉफी अँड हिस्ट्री ऑफ प्रेस. तर भारतामध्ये 29 जानेवारी 1780 या दिवशी पहिलं वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी या ईस्ट इंडिया कंपनी मधल्या सेवेतनं कमी केलेल्या कर्मचाऱ्याने सुरू केलं. त्याचा हेतू कंपनीच्या कारभारावर गैरकारभारावर प्रकाश टाकणे हा होता. हॅलो सर, तुमचा आवाज बंद झाला. असं मला माहिती नाही. इतरांचे माईक बंद करा ना सगळे, म्हणजे त्यांचा आवाज येईल आपल्याला. सर्वांनी आपले माईक बंद करायचे. धारुरकर सर, आपला माईक बंद झालाय तेवढं. हॅलो हॅलो, माईक बंद. हॅलो, हे बाकी त्याला बोललो सर हॅलो, येतो का आवाज? आवाज येतो का? हो येतो. येस सर, येतो. हा, तर भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासामध्ये 5 कालखंड आहेत. पहिला कालखंड आहे 1780 ते 1818. याला अँग्लो इंडियन वर्तमानपत्र असं म्हणतात. आता अँग्लो इंडियन वर्तमानपत्र काय? इंग्रजांनी काढलेली वर्तमानपत्र. आणि त्यांच्या मागे 2 हेतू होते. एक म्हणजे धर्मप्रसार करायचा आणि दुसरं म्हणजे समाज सुधारणा करायची. आता या काळामध्ये हिकीचा एक अपवाद वगळला तर बाकीची बहुतेक वर्तमानपत्र इंग्रजी सत्तेचं लांगुल चालन करणारी होती. जेम्स हिकी हा ईस्ट इंडिया कंपनीतनं काढून टाकलेला कर्मचारी होता. त्याने वॉर्न हेस्टिंग्स याच्या विरोधामध्ये बरंचसं लिखाण केलं. तिथली न्यायव्यवस्था, तिथले धर्मसंस्था, त्यावेळचे चर्चेस, ह्याच्यावर त्यांनी खूप परखड टीका केली. हिकीच्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन होती, त्याने असं लिहिलं होतं, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक न्यूजपेपर ओपन टू ऑल बट इन्फ्लुएन्स बाय नन. राजकीय आणि आर्थिक पत्र सर्वांना खुले पण कोणाचे आहारी न जाणारे. हे पत्र त्यांनी खूप कष्टपूर्वक चालवलं आणि त्याने त्यावेळी इंग्रज सरकारवर टीका केल्यामुळे या वर्तमानपत्राचा वितरणाचा अधिकार काढून घेण्यात आला. त्याच्या प्रेसला टाळं लावण्यात आलं. त्याच्या विरुद्ध लायबलचा, बदनामीचा खटला करण्यात आला आणि हिकीला कलकत्त्याच्या लाल बाजार कारावासामध्ये ठेवण्यात आलं. तिथं त्याचा मृत्यू झाला. शेवटच्या अंकामध्ये हिकीने असं लिहिलं होतं, आय वुड लाईक टू एन्स्लेव माय बॉडी फॉर द सेक ऑफ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माझा देह साखळदंडाने बांधला तरी देखील मला त्याची पर्वा काही नाही, असं सांगितलेलं आहे. म्हणजे हिकीला असं म्हटलं जातं, द फॉरगॉटन हिरो ऑफ इंडियन प्रेस. भारतीय वर्तमानपत्राचा विस्मृतीच्या गर्तेत गेलेला नायक. 1980 ला आपल्या वर्तमानपत्रांना वृत्तपत्र व्यवसायाला
200 वर्ष पूर्ण झाली होती. आणि आता आपण असं बघतो की या जेव्हा भाषिक वर्तमानपत्राला सुरुवात झाली त्याला आता 220 वर्ष होत आहेत. तेव्हा खूप महत्व आहे. त्याच काळामध्ये सिल्क बंकिंगहॅम यांनी कलकत्ता जर्नल नावाचं पत्र काढलं होतं. बेंगॉल गॅझेट, बेंगॉल समाचार दर्पण, कोरंट गॅझेट अशा पद्धतीची पत्र निघाली. पण या पत्रांच्या मध्ये मागे हेतू होता ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा किंवा इंग्रज सरकारचे निवेदन किंवा सरकारी बदल्या अधिकाऱ्यांची माहिती ही त्याच्यामध्ये द्यायची. ठिकीचा अपवाद वगळला तर बहुतेक वर्तमानपत्र ही सरकार दरबारी सरकारची बाजू घेणारी पत्र म्हणून होती. पण हे चित्र बदललं 1818च्या सुमारास. तेव्हा राजाराम मोहन रॉय म्हणजे भारतीय जशी इंग्रजांच्या अँग्लो इंडियन पत्र जवळ 35 वर्तमानपत्र निघाली आणि बंद पडली. त्याच्यामध्ये हिकी हा एक फार मोठा बुलंद पत्रकार होता. आणि त्यानंतर कलकत्ता जर्नल हे एक पत्र होतं. जॉन बुल इन द ईस्ट नावाचं एक पत्र होतं. परंतु खरी समाज सुधारक पत्रकारिता 1818 पासून ते 1881 पर्यंत भारतीय वर्तमानपत्रांचा दुसरा जो कालखंड आहे तो समाज सुधारक पत्रकारितेचा कालखंड आहे. वर्तमानपत्र हे समाजाची मशागत करणारं माध्यम आहे. समाज मन तयार करणारं माध्यम आहे. हे राजाराम मोहन रॉय यांनी मिरातुल अखबार हे पत्र फारसी भाषेमध्ये काढलं होतं. आणि त्यावेळच्या नवाबांच्या कुटुंबामध्ये जागृती करावी हा त्यांचा हेतू होता. त्यावेळच्या कलकत्त्यामधला जो राज्यकर्ता वर्ग होता, सत्ता गेलेला जो वर्ग होता, त्यांच्यामध्ये जागृती करणं, प्रबोधन करणं हे कार्य घेऊन हे पत्र काढलं होतं. भवानीचरण बॅनर्जी त्यांचे सहकारी होते. त्यांनी संवाद कौमुदी, कौमुदी म्हणजे चंद्र, संवाद करणारा चंद्र आणि समाचार चंद्रिका, आकाशामध्ये लुकलुकणाऱ्या छोट्या तारका, ही सुंदर नाव आहेत पहा. आरंभीच्या वर्तमानपत्राची नावं ही सूर्य आणि चंद्राशी निगडीत आहेत, दर्पणाशी निगडीत आहेत, आरशाशी निगडीत आहेत. त्यांचा हेतू समाज प्रबोधन करणं हा आहे. या संवाद कौमुदी आणि समाचार चंद्रिका या 2 साप्ताहिकातून राजाराम मोहन रॉय यांचा जो सर्वांगीण सुधारणावाद होता, हा सुधारणावाद भवानीचरण बॅनर्जी यांनी मांडला. आणि त्या काळामध्ये सतकी चाल रद्द करण्यासाठी, बंद करण्यासाठी मोठी चळवळ राजाराम मोहन रॉयने केली. आणि 1829 मध्ये लॉर्ड कर्झन याच्या काळामध्ये सती प्रथा कायद्यानं बंद करण्यात आली. राजाराम मोहन रॉय यांच्या काळामधली सुधारक पत्रकारितेची 4 वैशिष्ट्ये होती. पहिलं म्हणजे या काळामध्ये समाजामधल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम वर्तमानपत्रांनी केलं. सती प्रथा रद्द केली. स्त्री पुरुष समानतेचा विचार सांगितला. पाश्चात्य शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे असा पुरस्कार त्यांनी केला. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचा त्यांनी आग्रहाने मांडणी केली, आग्रहाने मागणी केली. राम मोहन रॉय त्यांना राजाही उपाधी होती. ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमान दिला होता. ते इंग्लंडमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी गेले. त्यांनी 2-3 वेळा इंग्लंडचा प्रवास केला आणि शेवटच्या प्रवासावेळी तिथेच ते मरण पावले. तेव्हा त्यांच्या समाधीवर लिहिलेलं आहे, हिअर लाईज अ ग्रेट सोल हू मेड सॅक्रिफाईस फॉर द फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड वेलफेअर बेटरमेंट ऑफ द नेटिव्हज ऑफ इंडिया. इथं हा आत्मा हा विसावतो आहे की ज्यानं भारतीय प्रजेच्या कल्याणासाठी कार्य केलं आणि ज्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भारतामध्ये लोकशाहीचा पुरस्कार केला, असे राजाराम मोहन रॉय. आणि त्यांच्याच विचारांचा परिणाम महाराष्ट्रावर झाला आणि बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 दर्पण हे पाक्षिक स्वरूपातलं वर्तमानपत्र मुंबईहून सुरू केलं. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी अर्ध इंग्रजी आणि अर्ध मराठी असं हे ते बॉम्बे दर्पण पत्र काढलं होतं. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं जीवन कार्याचा 300 पानाचा माझा ग्रंथ आहे, पत्रकारिता दीपस्तंभ बाळशास्त्री जांभेकर. या पहिल्या अंकामध्ये जांभेकर असं लिहितात, चालते काळाचे वर्तमान कळवणे, लोकांस योग्यतेस होण्यासाठी स्थळ व्हावे म्हणून प्रयत्न करणे, लोकांचे रंजन करणे, दर्पण छापणाऱ्याचा लक्ष निष्कृत्रिम आहे, धर्माचे कारण कोणाशी मळ लावण्याचा आमचा हेतू नाही, अशी त्यावेळची भाषा आहे. आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी तिथल्या सुधारणा ज्या आहेत, हिंदुस्थानमध्ये सुद्धा तशा सुधारणा झाल्या पाहिजेत, लोकशाही आम्हालाही मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह त्यामध्ये धरलेला दिसतो. आणि 1818 पासून ते 1881 पर्यंत
समाज सुधारणेचा काळ आपल्याला दिसतो. आणि या काळामध्ये मुंबईमध्ये आपण बघतो BJ हॉर्निमन यांनी बॉम्बे गॅझेट सुरू केलं. अनेक बॉम्बे कुरिअर नावाचं पत्र सुरू झालं. मद्रासहून पत्र सुरू झाली. दिल्लीहून पत्र सुरू झाली. अशा स्वरूपाच्या भारतातल्या महानगरामध्ये 4 महानगरामध्ये वृत्तपत्रांची सुरुवात झाली. जागृतीला सुरुवात झाली. वेगवेगळ्या असोसिएशन निर्माण झाल्या. भारतामध्ये राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय जागृती घडवण्याचं महत्वाचं कार्य वर्तमानपत्रांनी केलेलं. आणि मग आपण पाहतो 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी जेव्हा केसरी पत्र 4 जानेवारी 1881 सुरू पहिले 7 वर्ष केसरी के संपादक टिळक नव्हते, गोपाळ गणेश आगरकर हे होते. आगरकरांनी केसरीच्या पहिल्या अग्रलेखात लिहिलेलं आहे, रस्तोरस्ती पोलीस गस्त घालत आहेत आणि चोरा चिलटापासून लोकांस सावध करत नाही. तसेच समाजामधल्या विविध प्रश्नापासून समाजाला संरक्षित करण्याचं काम वर्तमानपत्राचं आहे, जागल्याचं काम. तेव्हा आगरकरांनी एक सजग प्रहरी म्हणून कार्य केसरीच्या रूपाने सुरू केले. आणि मग पुढे टिळकांनी 7 वर्षानंतर केसरी के टिळक संपादक झाले. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की केसरी सुरू झाला आणि केसरीची निबंध मालेमध्ये 67व्या अंकात जाहिरात आली. त्या जाहिरातीमध्ये असं म्हटलं होतं, चिपळूणकरांच्या अंकामध्ये आलेल्या जाहिरातीत, देशस्थिती, लोकस्थिती आणि विलायतेचे राजकारण याबद्दल यथोचित उद्घाटन करण्यासाठी केसरी पत्र काढले. म्हणजे ब्रिटिशांचं जे उफराट राजकारण होतं की तिकडे लोकशाही आणि इकडे मात्र हुकुमशाही, ते त्याचा दंबस्फोट करण्यासाठी केसरी पत्राची योजना झालेली होती. आणि पुढे टिळकांनी जेव्हा केसरी पत्र आपल्या हाती घेतलं तेव्हा त्याच्यामधले अग्रलेख हे धगधगता अंगार बनले. आणि मग उजाडले पण सूर्य कुठे, हे आमचे गुरुच नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, अशा स्वरूपाचे अग्रलेख केसरीमध्ये यायला लागले. आणि केसरीच्या अग्रलेखातून बंदुकीच्या पेटत्या गोळ्याखाली झालेल्या सभा असा अग्रलेख आला. आणि शेतकऱ्यांचे उठाव झाले. इंग्रज सरकारने टिळक काय लिहितायत हे पाहण्यासाठी ट्रान्सलेटर नेमले. तेव्हा टिळकांचा दृष्टिकोन होता, कुणबीही मेला आणि सावकारी मेला, देशी उद्योग बुडाले. अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न टिळकांनी मांडले. आणि या प्रश्नाच्या द्वारे इंग्रज हेच हिंदुस्थानच्या शोषणाला जबाबदार आहेत असा मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या असं लक्षात येईल की टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे त्यांना राजद्रोहाच्या खटल्यातून तुरुंगवास झाला. हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये केसरी के संपादक म्हणून टिळकांना 3 वेळा शिक्षा झाली. डोंगरगाव तुरुंगातील आमचे 101 दिवस, कोल्हापूर संस्थानाचे कारभारी बर्वे यांच्याबद्दलचा लेख आला म्हणून त्यांना ती 101 दिवसाची शिक्षा झाली होती. त्याच्यानंतर मंडालेच्या तुरुंगामध्ये झाली. अशा पद्धतीनं 3 वेळा एकाच संपादकाला 3 वेळा शिक्षा झाल्याचं भारताच्या वर्तमानपत्राच्या इतिहासामधलं लोकमान्य टिळकांचं उदाहरण हे श्रेष्ठ उदाहरण. तेव्हा केसरी, गायकवाडवाडा आणि महाराष्ट्र हे देशाचा केंद्रबिंदू 1881 ते 1920 पर्यंत बनलेलं होतं. टिळकांची चतुसूत्री होती, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी घोषणा टिळकांनी केली आणि इंग्रज सरकारचा धापद आणली. ही सर्व जागृती केसरीमध्ये मंडालेच्या तुरुंगातून आल्यानंतर पुनश्च हरिओम हा टिळकांनी गाजलेला आग्रह लिहिला होता. 1901 साली लिहिलेला टिळकांचा अग्रलेख वाचला तर 2001च्या परिस्थितीमध्ये आपल्याला किती विलक्षण दूरदृष्टी त्यांची आपल्या लक्षात येते. तेव्हा लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आपण ते जर अभ्यासले, मराठीमधल्या अग्रलेखांचा प्रवास, निवडक मराठी अग्रलेख समा गर्गे आमचे गुरु होते मराठवाडा विद्यापीठामध्ये, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पहिले वृत्तपत्र विद्याविभागाचे संचालक डॉक्टर समा गर्गे यांचं निवडक अग्रलेख नावाचं संपादित पुस्तक आहे, ते मान सन्मान प्रकाशनने काढलं, ते आपण जरूर वाचा. त्यामध्ये मराठीतल्या निवडक अग्रलेखांचं संकलन सुंदर दिलेलं आहे. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की हे संबंध टिळकांचं युग आहे, केसरी युग आहे, एक ते 1920 ला संपलेलं आहे. आणि याच कालखंडामध्ये आपल्या असं लक्षात येईल की समाज सुधारक पत्रकारितेला सुरुवात झालेली. 1905 साली आफ्रिकेमध्ये असताना गांधीजींनी इंडियन ओपिनियन नावाचं पत्र चालवलं आणि हिंदुस्थानमध्ये आल्यानंतर त्यांनी यंग इंडिया हे पत्र चालवलं.
1923 मध्ये हरिजन हे 12 भारतीय भाषेमध्ये वर्तमानपत्र सुरू केले. तेव्हा गांधी हे भारतामध्ये श्रेष्ठ पत्रकार मानले जातात, कारण जाहिरातीविना वृत्तपत्र गांधीजीने सुरू केलं. गांधी वॉज अ स्टालवर्ट इंडियन जर्नलिस्ट हू स्टार्टेड न्यूजपेपर विदाउट ऍडव्हर्टाइजमेंट. आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मूकनायक हे पत्र जेव्हा सुरू केलं 1920 मध्ये, या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्या बांधवावर आजवर झालेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा मुखर करण्यासाठी हे पत्र काढले. काय म्हणून वाजविले बाष्कळ तोंड मुखियाचा नायक तू एक जाण, हा तुकारामाचा अभंग घेऊन मूकनायकची सुरुवात झाली. बाबासाहेबांची 4 वृत्तपत्र आहेत: मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, जनता. बहिष्कृत भारतातील अग्रलेख सूर्य उजाडला पण कोणासाठी, हा अग्रलेख खूप महत्वाचा आहे. माणसातील साप आणि सापातील माणसे. बाबासाहेबांचे बहिष्कृत भारतातील अग्रलेख प्रभाकर गणवीर यांनी संपादन केलं, पुस्तक पण जरूर वाचा. या अग्रलेखामध्ये उत्कृष्ट अशा स्वरूपाचे अग्रलेख आपल्याला वाचायला मिळतील. म्हणजे लोकमान्य टिळकांचे अग्रलेख आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अग्रलेख यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या अग्रलेखांचा बांधा अधिक चांगला मजबूत होऊ शकतो. आपल्या असं लक्षात येईल की समाजसुधारक पत्रकारिता जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या अनुयायी कृष्णराव भालेकरांनी दीनबंधूच्या रूपाने सुरू केली. आणि दीनबंधूमध्ये भालेकरांनी शेतकऱ्यांवर डोळे उघडा नावाचा अग्रलेख लिहिला. हे दीनबंधूकार कृष्णराव भालेकरांनी पुढे नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांनी लोकमान्य टिळकांना अटक झाल्यानंतर मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा संप घडवून आणला, ते सुद्धा दीनबंधूचे शेवटचे संपादक होते. तेव्हा दीनबंधूकार कृष्णराव भालेकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कसे अग्रलेखातून मांडले. आणि पुढं दिनमित्रकार मुकुंदराव पाटील जे त्यांचे भाचे आहेत, त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये तरोडी या गावातून दिनमित्र हे पत्र सुरू केलं. ही समाज सुधारक पत्रांची परंपरा. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की पत्रकारितेमध्ये राजाराम मोहन रॉय यांचं युग आहे, लोकमान्य टिळकांचं युग आहे, की याच्यातनं आपल्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये पत्रकारांचं योगदान दिसतं. मग आपल्याला हे योगदान मराठी वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढ्यामध्ये किती अग्रेसर होती. 57च्या उठावाबद्दल सुद्धा वर्तमानपत्रामध्ये, 57च्या स्वातंत्र्य समरामध्ये सुद्धा वर्तमानपत्रामध्ये लिखाण आलेलं आहे. आणि आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सुद्धा पत्रकार होते. त्यांनी लंडनहून लंडनची बातमीपत्रे का आणि विहारी साप्ताहिकामध्ये पाठवली. हे पुस्तक 100-150 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यावर स्वातंत्र्य मिळापर्यंत बंदी होती. त्यामध्ये जे अग्रलेख आशेची निराशा, निराशेची आशा, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची लंडनची बातमीपत्र, तसंच श्रद्धानंद या पत्रामध्ये लिहिलेलं स्फुट लेखन, किर्लोस्कर आणि मनोहर पत्रामध्ये लिहिलेले विज्ञाननिष्ठ निबंध, हे जर सावरकरांचे आपण अग्रलेख, सावरकरांचे लेख वाचले, पत्रकारिता अभ्यासली, त्यांची विज्ञाननिष्ठ पत्रकारिता, संरक्षण पत्रकारिता, या गोष्टी खूप विलक्षण आहेत, त्या अभ्यासण्यासारख्या आहेत. तेव्हा समाज सुधारक पत्रकारिता, स्वातंत्र्य लढ्यातील पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आधुनिक भारताची पत्रकारिता. ज्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान झाले, त्याच्या पहिल्या दिवशीपर्यंत म्हणजे 14 ऑगस्टला ते नॅशनल हेरॉल्डचा राजीनामा देईपर्यंत नॅशनल हेरॉल्ड या पत्राचे संस्थापक संपादक आहेत. हे पत्र आलामधून निघतंय. आणि ते पंतप्रधान झाल्यानंतर या पत्राच्या संपादकत्वाची धुरा चलपतीराव नावाच्या एका श्रेष्ठ आंध्र प्रदेशातल्या इंग्रजी पत्रकाराकडे दिलेली होती. तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काही थोर महात्मे झालेले आहेत, त्या सगळ्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी पत्रकारिता केलेली आहे. स्वामी विवेकानंद हे सुद्धा पत्रकार आहेत. एनलायटन इंडिया नावाचं त्यांचं साप्ताहिक आहे. तेव्हा वंदे मातरम हे महर्षी अरविंदांचं साप्ताहिक आहे. स्वातंत्र्य लढ्यामधल्या अग्रणींनी चालवलेली वर्तमानपत्र आणि त्यांचं कार्य हा एक स्वतंत्र महत्वाचा विषय आहे. आपण या संदर्भामध्ये नटराजन यांचं हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम हा भारताच्या पहिल्या प्रेस काउन्सिलचा एक भाग म्हणून तो प्रकाशित झालेला आहे. तर नटराजन यांच्या हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम या पुस्तकामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राच्या योगदानाचा फार उत्कृष्ट असा आढावा घेतलेला आहे. आणि मग 1948 पासून 1964 पर्यंत आधुनिक भारताच्या उभारणीमधली पत्रकारिता, रोल ऑफ प्रेस इन बिल्डिंग मॉडर्न इंडिया,
आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा कसा प्रसार वर्तमानपत्रांनी केलाय, कशा पद्धतीनं लोकशाहीचं रक्षण केलेलं आहे. पुढं नंतर 1964 पासून ते 1900 आपण जर बघितलं एक 2000 पर्यंतचा टप्पा, याच्यामध्ये 2 कालखंड आहेत. एक 75 सालचा आणीबाणीचा कालखंड आहे की ज्याच्या 19 महिन्यामध्ये आणीबाणी वर्तमानपत्रावर निर्बंध आलेले आहेत आणि पुन्हा ही आणीबाणी उठलेली आहे आणि वर्तमानपत्र मुक्त झालेली आहे. आणि पुढचा नंतर टेक्नॉलॉजी 1995 नंतर कम्प्युटरायझेशन झालेलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया पासून ते छोट्या साप्ताहिकापर्यंत सगळ्या वर्तमानपत्रांनी संगणकीकरण स्वीकारलं आणि भारतामध्ये वर्तमानपत्रामध्ये मोठी क्रांती झाली. 1970 साली अमेरिकेतल्या एका प्राध्यापकाने लिहिलं होतं की आम्ही इंडियन न्यूजपेपर रिलक्टंट रेव्होल्युशन, हे अनिच्छिन्न क्रांती आहे. पण 80 या दशकामध्ये 90 या दशकामध्ये भारतामधल्या वर्तमानपत्रांनी सिद्ध केलं की आम्ही ही क्रांती मोठ्या आमच्या खुशीनं स्वीकारलेली आहे आणि आम्ही हा बदल घडवून आणलेला आहे. तेव्हा संगणकाचा स्वीकार आणि बदल हे भारतीय पत्रांचं महत्वाचं कार्य आहे. एक इंग्लंडमधले प्राध्यापक एडविन जेफ्री यांनी इंडिया न्यूजपेपर रिव्होल्युशन, भारतामधली वृत्तपत्र क्रांती नावाचं पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलंय सहारनपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेशातला एक मागासलेला छोटा जिल्हा आहे पंजाबच्या सीमेवरचा. इथं पूर्वी स्वातंत्र्याच्या वेळी फक्त लोक एक वर्तमानपत्र विकत घेऊन वाचणं अवघड होतं. आज त्याच जिल्ह्यामध्ये लोक 5-5 वर्तमानपत्र घेऊन वाचतायत. म्हणजे ही वर्तमानपत्राची जी क्रांती आहे त्याची 5 कारणं दिलेली आहेत त्यांनी. पहिलं सांगितलेलं आहे की भारतामध्ये राजकीय जागृती, सामाजिक हक्कासाठी लढे, आर्थिक विकासाचा संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, नैतिक मूल्यांसाठी केलेला संघर्ष आणि या कारणामुळं भारतामध्ये लोकांना वर्तमानपत्र वाचणं, विकत घेणं आणि ते त्याच्यातून नवनवे विचार मिळवणं, यामध्ये भारतात फार जगामध्ये जी 100 वृत्तपत्र आहेत त्याच्यामधल्या मोठ्या वर्तमानपत्रामधले 10 वर्तमानपत्र ही आशिया खंडामधली आहेत, ती भारतामधली आहेत, चीनमधली आहेत, जपानमधली आहेत. तेव्हा द हिंदू हे पत्र असेल, टाइम्स ऑफ इंडिया सारखं पत्र असेल, हे ग्रेट डेलीज ऑफ वर्ल्ड जगामधल्या मोठ्या दैनिकामध्ये ही पत्र आहे, किंवा जागरण असेल, सहारा असेल किंवा भास्कर सारखं पत्र असेल, ही पत्र पहिल्या क्रमांकाची, म्हणजे जसं मल्याळम मनोरमा हे पत्र आहे, मंगलम हे पत्र आहे केरळ मधलं, त्याचा 13-13 लाख खप आहे. म्हणजे 1986 नंतर भारतामध्ये भाषिक वृत्तपत्र ही आता राष्ट्रीय वृत्तपत्र बनलेली आहे. म्हणजे भाषिक वर्तमानपत्राचा खप 1986 नंतर इंग्रजी पत्रापेक्षा सुद्धा अधिक झालेला आहे. म्हणजे लँग्वेज प्रेस इज द ट्रू नॅशनल प्रेस असं लोकमान्य टिळक म्हणाले होते. भाषिक वर्तमानपत्र हीच खरी राष्ट्रीय वर्तमानपत्र आहे. आणि ते 1986 नंतर आता 2022 मध्ये आपण असं बघतो की आपण वर्तमानपत्राच्या संख्येमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सर्वात पुढे आहेत. तेव्हा हा जो बदल आहे, अक्षरांच्या क्रांतीचा बदल, लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे. जिथे साक्षरता जास्त तिथे वर्तमानपत्र जास्त, जिथे वर्तमानपत्र जास्त तिथे लोकशाहीकरण जास्त, जिथे लोकशाहीकरण अधिक तिथं निर्भय वातावरण जास्त, वृत्तपत्राचं स्वातंत्र्य अधिक. आणि मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला वर्तमानपत्राचं किती महत्वाचं कार्य आहे ते लक्षात येईल. आता माझ्या व्याख्यानामधला जो शेवटचा मुद्दा आहे तो त्याच्याकडे वळणार आहे. न्यूजपेपर अँड अदर मीडिया, वर्तमानपत्र आणि इतर माध्यम यांचा परस्पर संबंध काय. आपण असं बघतो की वर्तमानपत्र, न्यूजपेपर इज ए फाउंडेशन ऑफ ऑल द मीडिया. वर्तमानपत्र हे सर्व माध्यमाचा आधार आहे. 2 कौशल्य आहेत. तुम्ही जर्नलिझम मध्ये येऊ इच्छिता, पत्रकार होऊ इच्छिता, एक तर तुम्हाला उत्कृष्ट बातमी लिहिता आली पाहिजे किंवा बातमीचं संपादन करता आलं पाहिजे. रिड्रेस, रिस्टाईल, रिराईट, पुन्हा लिहून काढा बातमी, पुन्हा पुन्हा लिहा. म्हणजे बातमीचं पुनर्लेखन करणं म्हणजे संपादन करणं. मग एडिटिंग इन द इलेक्ट्रॉनिक इरा, इलेक्ट्रॉनिक युगामध्ये बातमीदार हाच टाईप रायटर पण आहे, एडिटर पण आहे, हे त्याला स्वतःला सगळं काम करावे लागतं. तेव्हा ही जी चित्र कसं झपाट्याने बदलत चाललंय. वर्तमानपत्र, नियतकालिक, मासिक ह्या एक ग्रुप आहे, प्रिंट मीडिया आहे, दुसरा रेडिओ आहे, तिसरा आहे टेलिव्हिजन मीडिया आहे, टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, आणि नंतर आपण बघतो इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे. या कुठलंही माध्यम कोणतंही असो, 2च गोष्टी आहेत, रिपोर्टिंग अँड एडिटिंग. म्हणून असं म्हटलं जातं इन मीडिया दीज आर 2 लॅडर्स. आपण ही माध्यमांची मोठी प्रचंड असे वटवृक्ष आहे, आणि या वटवृक्षावरती तुम्हाला जर उंच शिखरावर जायचं असेल, तुम्हाला एक तर उत्तम वार्तांकन करता आलं पाहिजे, ते उत्तम संपादन करता आलं पाहिजे. हे
उत्कृष्ट रिपोर्टर्स, उत्कृष्ट संपादक म्हणून होऊ शकतात आणि एक उपसंपादक चढत 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 वर्तमानाचा संपादक पण होऊ शकतो. तेव्हा या दोन पैकी कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणाऱ्याला खूप महत्व आहे. आता थोडक्यात पाहू रेडिओ या माध्यमाविषयी. आपण बघतो लॅन इन फील्ड या व्यक्तीनं ऑल इंडिया रेडिओ या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नाव दिलं. मार्कोनीने जेव्हा रेडिओचा शोध लावला तेव्हा दुसऱ्या महायुद्धापर्यंत रेडिओ हेच महत्वाचं माध्यम होतं. हिटलरचा आवाज, चर्चिलचा आवाज, गांधीजींचा आवाज रेडिओ या माध्यमानेच जगामध्ये पोहोचविला. तर रेडिओ ह्या माध्यमामध्ये एक महत्वाचं अद्भुत सामर्थ्य असं आहे की रेडिओ रेनासान्स असं म्हटलं जातं. रेडिओ प्रबोधन याच्यामध्ये सुद्धा वार्तांकन आहे, त्याच्यामध्ये न्यूजरूम आहे, भाषण आहेत, स्क्रिप्ट आहे, एडिटिंग आहे, प्रोडक्शन आहे, प्रोग्राम्स आहेत, संगीत आहे, कला आहे. म्हणून रेडिओ डून डुकन या लेखकानं रेडिओ याला असं म्हटलं की इट इज अ कंपॅनियन मीडिया. हे सोबत असलेलं माध्यम आहे. एक आगपेटीच अशा पद्धतीनं प्रबोधन, एक छोट्याशा आगपेटीप्रमाणे आपल्या खिशातला छोटा रेडिओ आपलं प्रबोधन करत असतो. तो शेतीचा विस्तार करतोय, तो तुम्हाला ज्ञान देतोय, कुटुंबाला शिक्षण देतोय, तो तुमच्या आरोग्याची काळजी वाहतोय. म्हणजे असं आरोग्य, शिक्षण, कुटुंब कल्याण अशी त्रिविध कार्य रेडिओ राईस नावाचा तांदूळ केरळमध्ये रेडिओनं लोकप्रिय केलेला आहे. आपल्या कृषी क्रांतीचा रेडिओ फार मोठा आधार आहे. कारण भारतामधल्या 50 रेडिओ केंद्रांना रेडिओ स्कूल्स, आकाशवाणीवरती शेतकरी बंधूसाठी कार्यक्रम पहिल्यांदा 1952 साली सुरू झाले आणि त्यानंतर प्रचंड आपल्या देशामध्ये कृषी क्रांती घडून आली. पहिली हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती यामध्ये महत्वाचं कार्य रेडिओ या माध्यमाचं आहे. नंतर आपण पाहतो की दिल्लीमध्ये 400 सेटच्या द्वारे नेहरू युगामध्ये पहिल्यांदा दिल्ली शहरापुरतं टेलिव्हिजनचं ट्रान्समिशन सुरू झालं. तेव्हा पु ल देशपांडे हे त्याचे प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह होते. आणि मग आपण बघतो 1970 साली सेकंड चॅनल सुरू झालं, मुंबई वाहिनी सुरू झाली, मुंबई दूरदर्शनवर बातम्या सुरू झाल्या. आणि 1992 साली 95 साली नरसिंहराव यांच्या काळामध्ये परकीय वाहिन्या भारतामध्ये परवानगी देण्यात आली आणि भारतामध्ये खासगी वाहिन्या जी टीव्ही, MTV, VTV, BBC वगैरे असे चॅनल्स आपल्याकडे आले. आपल्याही खासगी वाहिन्या सुरू झाल्या, त्यांच्याही परकीय वाहिन्या आल्या आणि टेलिव्हिजन या माध्यमाचा विस्तार सुरू झाला. आपण असं बघतो मग टेलिव्हिजनमध्ये पण न्यूज रूम आहे, टेलिव्हिजनमध्ये पण मनोरंजक कार्यक्रम आहे. म्हणजे वर्तमानपत्र हे माध्यम जे आहे ते टेलिव्हिजन आणि रेडिओ माध्यमांना मनुष्यबळ पुरवतं. तुम्हाला जर चांगलं उत्कृष्ट पत्रकार होत आलं तर उत्कृष्ट तुम्ही टीव्ही अँकरही होऊ शकता, रेडिओ निवेदकही होऊ शकता, वृत्त निवेदकही होऊ शकता, कार्यक्रमाचे निर्माते होऊ शकता, रेडिओ स्टेशनचा संचालक होऊ शकता. माध्यमांच्या अद्भुत जगामध्ये त्या दार उघड या पद्धतीनं तुम्हाला हा पासवर्ड, कोणता पासवर्ड आहे माध्यमाच्या दुनियेमध्ये? पासवर्ड आहे क्वालिटीचा. मी असं पाहिलेलं आहे माझ्या विद्यापीठामध्ये माझे विद्यार्थी जे उत्कृष्ट वार्ताहर म्हणून आले, उत्कृष्ट उपसंपादक म्हणून आले, ते संपादक पदापर्यंत पोहोचले. माझे विद्यार्थी विवेक गिरधारी हे पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत, एमाजी मालकर हे सकाळचे संपादक होते. तेव्हा अनेक चांगले चांगले पत्रकार हे आपल्या वर्तमानपत्रामध्ये उपसंपादक किंवा वार्ताहर म्हणून प्रवेश करून संपादक पदापर्यंत पोहोचलेले आहेत. तेव्हा आपण या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उत्तमातलं उत्तम ज्ञान घ्या, वाचन करा, मनन करा, चिंतन करा, चांगलं लेखन करा आणि मग क्रेडिट लाईन किंवा बायलाईनच तुमची बातमी जेव्हा येते अमुक अमुक याचकडून, तेव्हा तुम्हाला मुठभर मास चढतो. कारण तुम्हाला एक आयडेंटिटी मिळालेली असते, तुम्हाला एक ओळख मिळालेली असते. तेव्हा माध्यमांच्या क्षेत्रामध्ये गुणवत्तेला फार वाव आहे. इफ यू हॅव क्वालिटी यू कॅन सरपास, यू कॅन रीच द हायेस्ट पॉइंट. आणि असं म्हण आहे इंग्रजीमध्ये, देर इज नो रश ॲट द टॉप. शिखरावर गेलात तर गर्दी नाहीये. तेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करा. चांगले संपादक व्हा, प्रतिभाशाली लेखक व्हा, वार्ताहर व्हा. अर्नेस्ट हेमिंगवे हे एक वार्ताहर होते आणि त्यांनी सॅन फ्रान्सिस्को रिव्ह्यू या पत्रामध्ये काम केलं. पुढे त्यांनी द ओल्ड मॅन अँड द सी, एक कोळी एक मोठा मासा पकडायला जातो आणि 85 दिवस संघर्ष करून तो मासा पकडतो, त्याचं वर्णन त्यांनी ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीमध्ये केलेलं आहे. तेव्हा चांगला कादंबरीकार आपण अरुण साधू हे पत्रकार होते. अरुण साधूंनी मुंबई दिनांक नावाची कादंबरी लिहिली, त्याच्यावर सिंहासन नावाचा चित्रपट निर्माण झाला. तेव्हा आचार्य अत्रे हे मराठाचे संपादक होते, उत्कृष्ट चित्रपट निर्माते होते, उत्तम साहित्यिक होते, चांगले नाटककार होते. तेव्हा पत्रकार हा बहुआयामी व्यक्तिमत्व असतं. झाले बहु होतील बहु परी यासम हा असं आचार्य अत्र्यांचं वर्णन केलं जातं. तेव्हा मराठी पत्रकारितेमध्ये असे मोठे मोठे मानदंड निर्माण झालेले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे अग्रलेख, बाळासाहेब ठाकरे यांची पत्रकारिता या विषयावर माझ्याकडे एका विद्यार्थिनीने संशोधन केलं आणि मग आपल्या असं लक्षात येईल की हे जे प्रतिभाशाली संपादक, हिमालया एवढी उंची, सह्याद्रीच्या शिखराएवढी उंची त्यांनी निर्माण केली, ती उंची आपल्याला भव्य हिमालय तुमचा मुचा मनात पूजिन रायगडा असं पण म्हणतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पत्रकाराने आपल्याला या शिवप्रभूंच्या रायगडाची उंची मिळवण्याचा प्रयत्न पत्रकारितेच्या माध्यमातून करावा असं मी आपल्याला आवाहन करेल. आणि आपण या पत्रकारितेच्या शिक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि हे पाऊल असं दमदारपणे पुढे पडू द्या. तुम्हाला एकानंतर एक यशाची शिखरं गाठण्याची ताकद तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. आणि कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, अनंतामुची ध्येय शक्ती अनंत नाशा, तुला बिचारा किनारा पामरा. तेव्हा तुम्हाला काही नोट्स आणि टिप्पणी दिलेली आहेत किसन हासे सरांनी. त्या अनुषंगाने तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न जरूर विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा, शंका समाधान करण्याचा प्रयत्न मी करेन. आपण सगळ्यांनी माझं व्याख्यान मनपूर्वक ऐकलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. किसन भाऊ हासे युवा वार्ताचे संपादक, त्यांनी मोठ्या प्रेमाने, आदराने, आग्रहाने मला या ठिकाणी माझं विचार मांडण्याला परवानगी दिली, पहिलं पुष्प गुंफण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा, त्यांच्या सहकार्यांचा आणि मराठी संपादक परिषदेचा मनपूर्वक ऋणी आहे, आभारी आहे. ज्ञानेश्वरांच्या भागे सांगायचं झाला, कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, चालते बोलते अर्णवते पियुषाचे, अमृताचे सागर या शिबिरातून निर्माण होत. आणि तुम्हाला कल्पवृक्षाचं उद्यान, पत्रकारिता एक कल्पवृक्ष आहे आणि तेव्हा या कल्पवृक्षाचं उद्यान तुम्हाला निर्माण करण्याची संधी या शिबिराच्या रूपाने मिळो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न विचारा. हा, एक मिनिट मी बोलतोय सुयोग. हा. मित्रांनो, आपली ज्ञान तृष्णा भागविण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित केलं. ज्ञान तृष्णा भागविण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला आदरणीय धारूरकर सरांनी अमृतपान केलेलं आहे. पत्रकारितेच्या विश्वात आपण 1 तास हरकून गेलो. जे आम्ही अभिमानानं सांगत असतो की 35 वर्ष पत्रकारितेत आहोत, परंतु धारूरकर सरांनी त्या पत्रकारितेचा जो आयाम मांडला आणि तुम्हाला जे ज्ञानामृत दिलं, मी माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने, प्रसार माध्यम सृष्टीच्या वतीने धारूरकर सर तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राबाहेर लाभो. आपण या ठिकाणी अतिशय उत्तम जे काही ज्ञान संस्कार केले, व्याख्यान दिलं, याबद्दल मी तुमचा अतिशय मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि आपल्या उपस्थित मित्रांना जर शंका असतील तर त्याही त्यांनी विचाराव्यात. पण त्याचबरोबर या व्याख्यानाविषयीचा अभिप्राय जरूर त्यांनी मेलवर पाठवावा. त्यांना जे जे काही अनुभवास आले तेही सांगावं असं मी आवाहन करतो. धारूरकर सरांचं परत एकदा ऋण व्यक्त करतो. सहभागाबद्दल धन्यवाद देतो आणि प्रश्नोत्तराला सुरुवात करावी असं सांगतो. 5 मिनिट बाकी आहेत. कोणाला प्रश्न वगैरे असतील तर विचारून घ्या. प्रश्न विचारा भाऊ. नाव सांगा प्रश्न विचारताना. हॅलो सर. हा विचारा. हॅलो. शंका असेल तर सरांना विचारा. सर हॅलो सर. हा विचारा. सर माझं नाव मिथुन मदाळे आहे. मी बेळगाव हा, जिल्ह्यातून बोलतोय. हा विचारा. लेक्चर झालं सर, अतिशय दर्जेदार होतं. विचारा प्रश्न विचारा. मी धन्यवाद देण्यासाठी प्रश्न काही नाही आहे माझा उपलब्ध, पण तुम्ही दिलेली माहिती अतिशय चांगली आहे, दर्जेदार होतं. वेळेनुसार तुम्ही योग्य वेळेमध्ये वयस्कर असून सुद्धा तुम्ही प्रश्न केलं, याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.
प्रश्न विचारा पुढे. धन्यवाद सर. कोणाला शंका नसेल तर नाही विचारू द्या ना प्रश्न, एक दोन तरी प्रश्न विचारले पाहिजे, म्हणजे काय होतं ज्ञान खुलं होतं, सर्वांना मिळतं. हॅलो. हा विचारा. किसन भाऊ तुम्ही विचारलं तरी चालेल. हा सर. तुम्ही किंवा तुमच्या सहकार्याने विचारलं तरी चालेल म्हणजे. हॅलो. सर हा मी एक प्रश्न असा नाहीये, परंतु या प्रकल्पाची थोडी आणखी माहिती विस्तृत करू इच्छित होती अशी हा की या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी एकतर सहभागी व्हावं आणि आपण ज्ञान ग्रहण करत असताना जे आपले व्याख्याते आहेत त्यांना तुम्ही काय समजलं हे कळण्यासाठी काही प्रश्न विचारावेत. त्याचबरोबर याची जर शक्य असेल तर टिपणं काढावीत आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला सहभागी होता आलं नाही त्यांना आपण व्हिडिओ लिंक पण देणार आहोत, व्हिडिओ क्लिप देणार आहोत. माननीय सरांनी हे जे काही मार्गदर्शन केलं सर, आम्ही विनंती करतो यानंतरही आपली काही आणखी व्याख्यानं आमच्यासाठी व्हावीत. मी तीन प्रश्न त्यांना सांगतो गृहपाठासाठी, कोर्सवर्क साठी. होय पहिला प्रश्न, होय पत्रकारितेची एक व्याख्या द्या आणि पत्रकारितेचे महत्व सांगा. दुसरा प्रश्न, भारतीय पत्रकारितेमधील 3 युगाचा थोडक्यात ओळख करून द्या. समाज सुधारक पत्रकारिता, स्वातंत्र्याची पत्रकारिता आणि नवनिर्माणाची पत्रकारिता. भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील 3 युगाची थोडक्यात ओळख करून द्या. आणि तिसरा प्रश्न, वर्तमानपत्र हा सर्व माध्यमांचा आधार आहे हे विधान स्पष्ट करा. असे 3 प्रश्न मी दिलेत. या 3 प्रश्नाची 10 ओळीमध्ये उत्तरं लिहून किसन भाऊ हासे यांच्याकडे ती पाठवा. ठीक आहे. सर मी होमवर्क महेंद्र विचारे बोलतो. पण हा महेंद्र विचारे पनवेलवरून बोलतोय. हा बोला, पनवेलून बोला. मला एक प्रश्न, एक पत्रकार म्हणून एक जबाबदारी, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की टिळकांना 3दा कारावास झाला. सध्याच्या परिस्थितीमध्ये पत्रकारितेमध्ये लिहिताना काय आपण जबाबदारी घेतली, काही पथ्य पाळले पाहिजेत की ज्याच्यामध्ये वक्तव्य म्हणा, शब्द म्हणा किंवा अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडून काही चूक होता कामा नये, याच्यासाठी मार्गदर्शन किंवा. हा, खूप चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. पत्रकारितेमध्ये काही बॅरियर्स आहेत, काही बंधन आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की आपण आपल्या संविधानाचा, आपल्या देशाच्या अस्मितेचा, देशाच्या परराष्ट्र धोरणाचा आदर केला पाहिजे. दुसरं तत्व त्याच्यामध्ये असं आहे की आपण आपल्या लेखनामध्ये कधीही चारित्र्य हनन करणारं वैयक्तिक पुरावा नसताना कोणतेही लेखन करू नये. तिसरी गोष्ट अशी आहे की संस्थेला किंवा समाजाला, समाजाच्या हिताला बाधा पोहोचेल अशा स्वरूपाचं लिखाण करू नये. आणि त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की 2 व्यक्ती, 2 संस्था यांच्यामधल्या संघर्षामध्ये वर्तमानपत्रांनी स्वतःहून भाग घेऊ नये किंवा त्यांची एकाची बाजू घेऊन असमतोल अशा स्वरूपाचं लिखाण करू नये. ते जर अशी पथ्य पाळली, संतुलन जर राखलं, समतोल जर ठेवला, तर पत्रकारिता निश्चितपणे आपल्याला समाज हिताचं आणि समाज कल्याणाचं काम करू शकते. न्यूयॉर्क टाइम्स या पत्राचे संपादक ओनिल म्हणून होते. त्यांनी सांगितलेलं आहे आधुनिक काळामध्ये पत्रकारांना 3 तत्वे पाळली पाहिजे. सांगितलेलं आहे, ऐका प्लीज. एक तत्व त्यांनी सांगितलेलं आहे, थोडक्यात लिहा, प्रिसिजन. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली नॉन फिक्शन, म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल काही लिहायचंय तर व्यक्तीचं नाव किंवा संस्थेचं नाव न घेता अध्यावृतपणे लिहा. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितले की अंडरग्राऊंडनेस, म्हणजे तुम्हाला नाव न घेता पण टीका करता येते. तुम्हाला त्या संस्थेच्या किंवा व्यक्तीचा उल्लेख न करता पण तुम्ही लोकांना समजेल अशा पद्धतीने लिहू शकता. तेव्हा आजच्या पत्रकारितेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या तंत्राचा उपयोग करून तुम्हाला कुशलतेनं कशा पद्धतीनं आपलं पत्र चालवावं, कसरत कशी करावी हे कळलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमची भाषा ही इतकी सभ्य, सुसंस्कृत पाहिजे की समाज हिताला कुठेही आपल्याकडून बाध येता कामा नये. आणि कायदा, वर्तमानपत्राचे कायदे, याच्याबद्दल वैशाली जोशी यांचं वृत्तपत्रे व कायदा नावाचं पुस्तक आहे. गणेश मुळे, डॉक्टर गणेश मुळे हे माझे विद्यार्थी, त्यांचं एक पुस्तक आहे मीडिया लॉ, माध्यम विषयक कायदे म्हणून. आणि अशी 3-4 पुस्तकं आहेत मराठीमध्ये.
त्याचंही आपण जरूर वृत्तपत्राविषयी कायद्यांचा अभ्यास करा. नैतिक आचार तत्व किंवा संहिता याच्याबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे. माझे काही पुस्तकामधनं काही प्रकरण आहेत, ती वाचा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं या गोष्टीच्या सावधपणे. काही प्रश्न आहेत का आणखी? हो सर, एक प्रश्न आहे माझा. नमस्ते सर. हा, विचारा. आपलं सर नाव? असा प्रश्न होता सर, वाघमारे नाव? मंगेश. हा, मंगेश. अरे वाघमारे वा, मंगेश विचारा. संगमनेर. हो हो, विचारा. सर असा प्रश्न होता की राजकीय पक्षाने जो आजकाल तो पोरखेळ चालवला आहे, तो प्रसार माध्यमांनी कसा मांडला पाहिजे? कसं असतं, लोकशाहीमध्ये प्रगल्भ माध्यम हे कुशलतेनं संतुलन साधतात. ते अनुभवातून तुम्हाला येतं. समृद्ध तुम्ही अनुभव जसा तुमचा वाढत जाईल त्या पद्धतीने तुम्हाला त्या पद्धतीची हाताळणी करता येते. त्यासाठी तुम्हाला थोडा विवेक, थोडं संतुलन आणि थोडं तुमचं अध्ययन तुम्हाला जर असेल तर तुम्ही निश्चितपणे कुठल्याही कठीण परिस्थितीतून तुम्ही चांगला मार्ग काढू शकता. जगातील अनेक देशातील लोकशाहीमध्ये संक्रमणावस्थेतून वाटचाल करताना वृत्तपत्रांनी कमालीचं संतुलन ठेवलेलं आहे आणि त्याबरोबरच लोकशाहीला सुद्धा संपन्न केलेलं आहे. आणखी काही प्रश्न? अरे, पुस्तकं विकत घेण्यासाठी कुठल्या लायब्ररीमध्ये किंवा कुठे मिळू शकतील? ती तुम्ही औरंगाबादला विद्या बुक्स म्हणून आहेत, त्यांच्याकडे संपर्क करा. त्यांच्या वेबसाईटवर बघा. मुंबईमध्ये कुठे? विद्या बुक्स औरंगाबाद. मुंबईमध्ये अवेलेबल नाहीत का कुठे? नाही, मुंबईमध्ये नाही. थँक्यू सर. आणखी काही प्रश्न? मंगेश? हसे सर, काही हॅलो. प्रश्न? हॅलो. हॅलो. हा विचारा. सर, नमस्कार. मी नमस्कार. सौ चित्रा नारायण राणे. सर, मी तुमची विद्यार्थिनीच आहे. विद्यापीठात असताना हो. मी जर्नलिझमचा कोर्स करत होते, पण काही आठवतं मला. कारणास्तव मला घरी हो, चित्रा आठवतं मी, मला. आणि तुम्ही मला बऱ्यापैकी ओळखता. हो हो. आणि जर्नलिझम माझं तिथे 1-2 वर्ष झाले, पण डिग्री मी घेतली नाहीये. पण हासे सरांच्या माध्यमातून परत एकदा तुमच्याकडनं शिकण्याचा योग आला, म्हणून हासे वा वा सरांचे वा. खूप आभार मानते. खूप छान. हो आणि हो. कसं असतं माहितीये का, महिला या संसारामध्ये पडल्यानंतर त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी येते, अगदी पण आपण बरोबर, अगदी समाजाचं बरोबर, पण काहीतरी देणं लागतो आणि आपण ते अगदी पूर्ण बरोबर, केलंच पाहिजे. अगदी त्याच्यामुळं बरोबर. हासे सरांचे खूप खूप आभार की आम्हाला घर बसल्या हे अटेंड करता येते. तुम्ही एखादा मासिक वगैरे तुमचे चालवा. तुम्ही एखादं हो, मासिक वगैरे आणि चालवा किंवा वर्तमानपत्राची महिला जी पानं असतात ना, महाराष्ट्र टाइम, लोकसत्तावर, हो ह्याच्यामध्ये लेख लिहा. हो, सकाळमध्ये सुरुवातीला होते मी, मधुरांगण चालवत होते मी, आठवतं मला, पण आठवतं. आता मी नाही नाही, आणि तिथे ते कसं आहे, लोकसत्ताला काम ते केलेलं. असं वेळ काढून लिहिलं पाहिजे. म्हणजे हो वर्तमानपत्राच्या हो हो वेगवेगळ्या पुरवण्यातून लेखन करून त्याचं पुस्तक करा. हो हो छोटे हो छोटे प्रश्न घ्यायचे, तेच त्या प्रश्नावरती लिहून त्याचं एक पुस्तक करायचं. हो, तेच करण्याचा प्रयत्न आहे. आणि माझा प्रश्न निश्चित असा करा. होता की हा, वृत्तपत्र, बातमी आणि कायदा या दोन्हीची सांगड कशी घालता येईल? कारण की कसं जे असतं, नौखे कसं असतं पत्रकार माहिती का, असतात. की आपल्याला कायद्याचं भानही हवं आणि बातमी लिहिण्याचं ज्ञानही हवं. हो ज्ञान हो आणि भान असेल तर तुम्हाला संतुलन बरोबर साधता येत. हे संतुलन साधण्यासाठी तुम्हाला वि स माडिवाले यांचं पुस्तक अशी ही बिकट वाट म्हणून, रिपोर्टिंग वरच पुस्तक अनुभवांचं, अशी ही बिकट वाट, हे केसरीचे वार्ताहर होते, त्यांचं फार चांगलं पुस्तक आहे. नानासाहेब परोळेकरांचं निरोप घेता नावाचं पुस्तक आहे. ही अशीची पुस्तकं जर तुम्ही वाचली, किंवा अंदर की बात म्हणून पीटीआयचे एक दामले नावाचे वार्ताहर होते, त्यांचं पुस्तक आहे अंदर की बात म्हणून. हे रिपोर्टरचे अनुभव, य द लोकुरकर हे महाराष्ट्र टाइम्सचे वार्ताहर, त्यांचं सेन्सॉरशिप झुंज नावाचं पुस्तक आहे. आणीबाणीमध्ये सुद्धा सेन्सॉरशिप असताना त्यांनी कशा बातम्या खुबीदारपणे दिल्या, हे त्या सेन्सॉरशिप झुंज या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तेव्हा गाजलेले वार्ताहर आणि त्यांनी लिहिलेल्या बातम्या याची पुस्तकं जर आपण वाचली तर त्यातून तुम्हाला खूप काही शिकता येऊ शकतं आणि बिकट वाट कशी वाट काढावी हे लक्षात येतं. ठीक आहे. नक्कीच नक्कीच, धन्यवाद सर. ओके. आणखी काही प्रश्न? अजून कोणाच्या काही शंका आहेत? सर, एक मेसेज आलेला होता, प्रश्न समजले नाही, तर ते पुन्हा प्रश्न.
काय मेसेज काय वाचा ना, मेसेज काय दिला त्यांनी? ते आपण 3 प्रश्न सांगितले ना सर, ते पुन्हा हे पाहिजे होते त्यांना. कुठल्या संदर्भातले? मी जे 3 प्रश्न सांगितले, अच्छा लक्षात आलं. एक सांगितलं होतं वृत्तपत्र विद्येची व्याख्या द्या आणि तिचं स्पष्टीकरण करा. दुसरं सांगितलं होतं वर्तमानपत्राचे महत्व थोडक्यात लिहा. तिसरं सांगितलं होतं भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासातील 3 कालखंडाचा थोडक्यात आढावा घ्या. असे 3 प्रश्न सांगितले. 10 ओळीचे उत्तर लिहा म्हणून सांगितले. थँक्यू सर. आणखी काही प्रश्न? कोणाला काही शंका आहे अजून? हॅलो, अभ्यासक्रमासाठी पुस्तकं वगैरे कधीपर्यंत मिळतील? आजचे व्याख्यान आपण आज थांबवूया इथेच. सर्व सहभागी झालेल्या मान्यवरांचे आभार आणि विशेष आभार सर तुमचे. खूप छान माहिती सर्वांना दिली. धन्यवाद. 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 इतर माहिती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप आणि आपल्या पर्सनल मोबाईलवर दिली जाईल. आता आपण थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.